गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारणतः वैर सुरू झालं जेव्हा 2009ला पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंनी परळीचं तिकीट दिलं आणि पंकजा मुंडे यांना परळीचं तिकीट दिल्यावरती धनंजय मुंडे जे त्याच्या आधी 10 वर्ष गोपीनाथ मुंडेंचे इलेक्शन मॅनेजर राहिले वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये किंवा पॉलिटिकल मॅनेजर, तर त्यांना ते मनाला लागलं आणि तिथनं ते दोघांमध्ये विसंवाद, त्यानंतर दुरावा निर्माण झाला. तो बरोबर तत्कालीन ऊर्जा मंत्री अजित पवारांनी हेरला. आता हा योगायोग आहे की परळी विद्युत केंद्राचा फ्लॅश, राखेचं कंत्राट, ठेकेदारी, तिथलं वर्चस्व धनंजय मुंडेंच्या हातात येणे, ते विधान परिषदेवरती भाजपचे आमदार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचेच म्हणून राहणे, 2012मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे, जुलै 2013ला त्यांनी विधान परिषदेच्या भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देणे, पोटनिवडणूक होणे, त्यात ते निवडून येणे. मी हे यासाठी सांगतो की हे मी खूप जवळून कव्हर केलेलं आहे. ज्या दिवशी 2013मध्ये धनंजय मुंडे भाजपचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले अश्विन, त्या दिवशीचा हा किस्सा आहे. तो आजही यूट्यूब जर का सर्च केलं तर त्याचा रेफरन्स सापडेल. याचं कारण असं होतं की तेव्हा मी ज्या न्यूज चॅनलसाठी मंत्रालय प्रतिनिधी, प्रिन्सिपल करस्पॉन्डंट म्हणून काम करत होतो, तेव्हा आमचे जे संपादक होते त्यांचा एक खूप पॉप्युलर असा टॉक शो होता आणि त्या टॉक शोमध्ये धनंजय मुंडे आता भाजपच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एक प्रकारे धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना शह दिलेला आहे अशी ती चर्चा होती आणि तिथं माझ्यावरती जबाबदारी होती की काका पुतण्याला तू बसवायचं, कारण गोपीनाथ मुंडे यांच्याशीही राजकीय बातमीदारी करताना नेहमीचा संपर्क यायचा किंवा माझ्यामार्फतच संपादक बोलत असतात, तेव्हा त्यांना कन्व्हिन्स करणे की तुम्ही बसा आणि दुसरीकडे धनंजय मुंडे जे विजयी झाले होते ते बसणारच होते, कारण त्यांना गुलालच उधळायचा होता. या दोघांनाही आम्ही तेव्हा कल्पना दिली नव्हती की तुम्ही एकमेकांच्या समोर आहात आणि एका आउटपुटवर धनंजय मुंडे आणि त्यांच्या समोर गोपीनाथ मुंडे. जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या हे लक्षात आलं की त्यांच्या समोर विरुद्ध बाजूला धनंजय मुंडे बसले आहेत, तर त्यांनी ऑन एअर नाराजी व्यक्त केली. ते टी व्हीवरती म्हणजे यूट्यूबला अवेलेबल आहे सगळा डेटा, तो ऑन एअर नाराजी व्यक्त केली आणि तिथे जे अँकर म्हणून आमचे आधीचे संपादक होते त्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आणि मी गोपीनाथ मुंडेंना त्यांचं आउटपुट कॅमेरावरचं सुरू करून बाजूला उभा. तो शो संपल्यावर गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रचंड नाराज झाले. ते असं म्हणाले, आशिष तू आज खूप मोठं ब्लंडर केलंय. ते ब्लंडर काय, हा जो गोपीनाथ मुंडे इथं उभा आहे याची अख्खी हयात सायकल चालवण्यात, मराठवाड्यात फिरण्यात, राज्यात फिरण्यात, भाजपला जो शेट्टीचा पक्ष आहे म्हणून तो बहुजनांमध्ये नेण्यात, ओबीसीमध्ये नेण्यात माझा सर्वात मोठा वाटा आहे. हा काही एका दिवसात घडलेला गोपीनाथ मुंडे नाही आहे. पण तू आज काय केलंस, तू माझ्या समोर माझ्या पुतण्याला बसवलं आणि त्याला माझ्या लेवलला आणलंयस. तो एका मिनिटामध्ये माझ्या लेवलला आलेला आहे, त्यासाठी मला एवढा आयुष्यात खस्ता खावा लागला. मी सेल्फमेड आहे आणि मी ज्याला बनवलं त्याला तू माझ्या बाजूला येऊन उभा केलायस. हे तू ब्लंडर केलंस. जा तुझ्या संपादकाला जाऊन सांग की तुम्ही चुकलात, तुम्ही मला कल्पना दिली असती तर मी बोललोच नसतो. आणि तिकडे धनंजय मुंडे पण, अरे तुम्ही आम्हाला काही कल्पना दिली नाही. तिकडे गोपीनाथ मुंडे, मी बसलोच नसतो, ते योग्य वाटतं का, असं तेही मला म्हणायला लागले. सांगायचं तात्पर्य की तो दिवस जुलै 2013 नंतरचा, जेव्हा पोटनिवडणूक लागली आणि विधान परिषद जिंकली धनंजय मुंडेंनी आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती, त्या दिवशीचा हा किस्सा आहे. हे मी यासाठी सांगतो की अजित पवारांनी धनंजय मुंडेंना किंवा शरद पवारांनी धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडेंपासून तोडलं होतं. ते यासाठी की ज्या गोपीनाथ मुंडेंनी बीडमध्ये आपले सहकारी अक्रॉस द समाज, मग मराठा समाजाचे सुरेश दस असू दे, ते तुमचे पंडित असू देत, कित्येक असू देत, या सर्वांना उभं केलं. अगदी मी तर नेहमी सांगतो की मराठा समाजाचे दोन्ही महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांना राजकारणात आणण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. तर
त्या गोपीनाथ मुंडेंपासून बीड वेगळा काढावा, तिथलं राजकारण वेगळं करावं, त्यासाठी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीनं सोबत घेतलं. अजित पवारांनी विशेष मर्जी त्यांच्यावरती दाखवली. ऊर्जा मंत्री होते तेव्हा अजित पवार. आणि परळी औष्णिक वीज प्रकल्पाचं ते टेंडरिंगचं सगळं काम आणि राख्याची ठेकेदारी सगळी वगैरे, मग ही नंतर धनंजय मुंडेंसोबत त्यातूनच पुढे गेली, सरकली.